आज अमृत स्पोर्ट्स क्लबचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानिमित्तानं तुमचं मंगळवेढ्याच्या संतभूमीत पण आगमन झालं आहे, पांडुरंगाचं पण दर्शन झालं आहे. काय सांगाल या क्रीडा संकुलाचा शुभारंभ प्रसंगी काय सांगाल? सर्वप्रथम तर खूप माझ्या आयुष्यातला हा मी ऐतिहासिक दिवस मानेन की मी आज पहिल्यांदा मंगळवेढा जी संतभूमी आहे तिथे मी येऊ शकलो आणि याचंच मी पूर्ण श्रेय आमचे मोठे बंधू किंवा माझा आदर्श मी ज्यांना मानतो की ज्यांच्या बोटाला पकडून मी राजकारणात आलो आहे, समाधानजी आवताडे, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार. मला वाटतं त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली की आज अमृत स्पोर्ट्स क्लबच्या नात्याने मी इथे येऊ शकलो आणि माझं पंढरपूरला विठ्ठलाचं पण दर्शन झालं. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या नावामध्येच समाधान असल्यामुळं मला वाटतं की इथली जी सगळी जनता आहे ती नेहमी समाधानातच असणार, कारण त्यांच्याकडे आमदार आहेत ते समाधान आवताडे. क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात प्रवेश झालेला आहे. आमदार दादा आमचे समाधानदादांच्या सहकार्याने तुम्ही भाजपत प्रवेश केलेला आहे. नेमकं राजकारणाच्या मैदानात येण्याचा उद्देश काय, हेतू काय आणि पुढे अपेक्षा काय? राजकारणाचं पहिला उद्देश तर हाच आहे की जसं मी आधी पण बोललो की देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो विकासाचा तडाखा गेल्या 10 वर्षात लावलेला आहे, त्यांनी एक भारतीय म्हणून जो आनंद झाला आहे त्या आनंदात सहभागी होण्याचं आणि त्यांच्या या मोठ्या कार्यामध्ये थोडाफार वाटा आपल्याला उचलता येतो आहे का ह्या उद्देशाने आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी ज्या नेतृत्व कौशल्याने सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ज्या प्रकारे विकासाकडे त्यांनी आगेकूच चालू ठेवली आहे. अडथळे आले पण त्या अडथळ्यांवर मात करून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि हे खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या दोघांच्या नेतृत्वाकडे बघून आणि ह्या देशासाठी काहीतरी करण्याची भावना, कारण मी जेव्हा देशासाठी खेळत होतो तेव्हा मला या महाराष्ट्रातल्या जनतेने, या भारतातल्या जनतेने जी काय प्रेम, जी काय आपुलकीची भावना दिली, त्या प्रेमाची, त्या आपुलकीची परतफेड करायची आहे मला उरलेल्या आयुष्यात आणि ती राजकारणात येऊन विकासाच्या मार्गाने मी करू शकीन असं मला वाटलं, म्हणून मी राजकारणात आलो. खरं तर महाराष्ट्रामध्ये खेळाची परंपरा आहे, पण आजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक असे खेळ आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्र कमी पडतो आहे असं दिसतं आहे. खेळाची मैदानं गावोगावी पूर्वी असायची, आता ती खेळाची मैदानं बरीचशी बंदच पडत चाललेली आहेत. तुम्ही स्वतः एक खेळाडू आहात. खेळाची मैदानं आणि खेळासाठी महाराष्ट्रात काय करणं गरजेचं आहे, किती करण्याला वाव आहे? वाव खूप आहे, बरंच काही करण्याची गरज आहे मला वाटतं. आणि खास करून जसं तुम्ही म्हटला की गावोगावी आधी मैदानं होती, तर ती मैदानं मला वाटतं ती नैसर्गिकरित्या तयार झालेली मैदानं होती. पण मला वाटते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे महायुतीचं, मला वाटते हे नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामधील युवा पिढीसाठी, खेळाडूंसाठी नक्कीच खूप काही करेल आणि त्याचा मी सुद्धा एक पार्ट असीन याची मला खात्री आहे. तुम्ही एका सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून येऊन आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव केलेलं आहे. क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांना, तो युवा पिढीला काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी हे सांगेन की स्वप्न हे मोठं बघितलं पाहिजे, कारण स्वप्न पूर्ण होतात. मी लहान असताना काहीतरी स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करताना मी 20-24 वर्ष एका खेळाकडे समर्पित केली, त्याग दिला. खूप काही म्हणजे खाण्यावर लिमिटेशन्स असायचे, मित्रांच्या, बहिणींच्या, नातेवाईकांच्या लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवस असो, सगळ्याला त्याग करायला लागायचा, कारण दुसऱ्या दिवशी मॅच असायची, वेळेवर झोपणं गरजेचं. तर मला वाटतं की ह्या महाराष्ट्रामधील सगळ्या युवा पिढीला माझं एकच म्हणणं आहे की सर्वात मोठं, जेवढं मोठं स्वप्न बघता येईल तेवढं स्वप्न बघा. त्या स्वप्नाकडे एक मनामध्ये इच्छा असू द्या, देवावर विश्वास ठेवा, या महायुतीच्या सरकारावर विश्वास ठेवा. हे सरकार आणि तुमचा देव आणि तुमचे कष्ट हे नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण करतील याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न आहे, येत्या काळात आमदार आणि क्रीडामंत्री म्हणून आम्ही केदार जाधवकडे पाहू शकतो का? मी वारंवार म्हणत आलो आहे, मी राजकारणात कुठल्याही पदासाठी आलेलो नाही आहे. मला राजकारणात काम करण्याची इच्छा आहे आणि मी क्रिकेटमध्ये पण मला माहीत नव्हतं की मी चांगली बॉलिंग करू शकेन की नाही, पण माझ्या कर्णधाराला ते दिसलं आणि त्यांनी मला तशी संधी दिली. तर मला वाटतं आहे की राजकारणातसुद्धा माझे जे कर्णधार आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांना नक्की माहिती आहे की मला कुठल्या क्षेत्रात कुठली जबाबदारी दिली पाहिजे आणि माझं एकच काम आहे, एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं आहे की जी काही जबाबदारी मला दिली जाईल ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी माझी असेल, एवढंच मी म्हणेन.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।